भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात, नहि देहभूता शक्यम त्यक्तुम कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. म्हणजेच काय, देहधारी जीवाला कर्म पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही, मात्र जो त्या फळांची अपेक्षा सोडतो तोच खरा त्यागी आहे. यातून आपल्याला समजतं की जोपर्यंत आपण शरीर धारण केलेलं आहे तोपर्यंत प्रारब्ध भोग टाळणं शक्यच नाही आहे. प्रारब्धाच्या रूपात मिळणारं सुख किंवा दुःख हे भोगावंच लागतं. देह व आत्मा यांचं स्पष्ट भान आवश्यक आहे. प्रारब्ध भोग केवळ देहासाठीच असतो, आत्म्यासाठी नाही. आत्मा चैतन्य स्वरूप, अजर, अमर आणि नित्य स्वरूप आहे. तो स्वतः कोणत्याही कर्माचा कर्ता नाही आहे. श्री रामचरित मानस यातही गोस्वामी तुलसीदास म्हणतात, कर्म प्रधान विश्वरची राखा, जो जसा करई सो तस फल चाखा. ही सृष्टी कर्मावर आधारित आहे. प्रत्येक जीवाला स्वतःच्या कर्मानुसार फळ हे चाखावंच लागतं.